आता छोले भटुरे खाण्याची इच्छा झाली तर तुम्हाला बिलकुल ढाबा, हॉटेल किंवा दिल्लीला जाण्याची गरज लागणार नाहीये, कारण दिल्ली स्पेशल छोले भटुरे घरीच कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. अगदी त्यांच्यासारखे टम्म फुगलेले भटुरे, चमचमीत मसालेदार छोले आणि सोबतीला आचारी आलू मिर्च अशी परफेक्ट दिल्ली स्पेशल छोले भटुरीची रेसिपी आज अगदी स्टेप बाय स्टेप कशी बनवायची ते आपण बघणार आहोत. व्हिडिओमध्ये असे काही सिक्रेट टिप्स असणार आहेत की त्यामुळे तुमचे भटुरे एकदम टम्म असे फुगणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया. एकदम दिल्ली स्पेशल छोले बनवण्यासाठी मी इथे 2 कप छोले रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातले होते. हे वजनी प्रमाणामध्ये 400 ग्रॅम छोले आहेत. आता हे छोले आपल्याला शिजवून घ्यायचे. त्यासाठी मी इथे एक कुकर ठेवलाय. या कुकरमध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचे. यात फ्लेवरसाठी आपण काही खडे मसाले पण ऍड करून घेणार आहे. त्यामध्ये मी 2 तमालपत्र घेतलेत, 1 मोठी वेलची घेतली आहे, 2 छोटी वेलची, 4 लवंग आणि एकदम 1/4 कप सोडा आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. या ठिकाणी छोलेंना एकदम हॉटेलसारखा कलर येण्यासाठी आपण अजून एक स्टेप करणार आहोत. त्यामुळे छोले एकदम काळे आणि एकदम फ्लेवरफुल बनून तयार होणार आहे. आणि ही स्टेप इथे सगळ्यात महत्त्वाची असणार आहे, कारण एकदम दिल्ली स्पेशल छोले भटुरे बनवायचे असेल तर ही स्टेप इथे खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलाय. या पॅनमध्ये आपल्याला 2 कप पाणी टाकायचे आणि 2 चमचे चहा पावडर टाकून हे चांगलं उकळून घ्यायचे. आणि हे उकळलेलं मिश्रण आपल्याला शिजताना या छोलेमध्ये टाकायचे. हे उकळलेलं चहा पावडरचं पाणी ह्या छोलेंवरती टाकून घ्यायचं. व्यवस्थित एकदा हलवायचं आणि झाकण लावून 1 शिट्टी मोठ्या गॅसवरती आणि 4 शिट्ट्या छोट्या गॅसवरती आपल्याला असे हे छोले शिजवून घ्यायचे. आपले छोले शिजतायत तोपर्यंत भटुऱ्यांसाठी लागणारं पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी इथे एक मोठी परात घेतली आहे. त्यामध्ये आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. 1/4 कप इथे बारीक रवा मी मोजून घेतलाय. आणि 1/4 पेक्षा थोडंसं जास्त आपल्याला यामध्ये दही टाकून घ्यायचंय. एक चमचा पावडर शुगर आणि चवीनुसार मीठ. हे आपल्याला हातानेच एकसारखं मिक्स करायचंय. रवा मिक्स करून झाला की 5 मिनिटांसाठी आपल्याला हे असंच ठेवायचंय आणि त्यानंतर यामध्ये मैदा मिक्स करायचा आहे. ही स्टेप इथे महत्त्वाची आहे, कारण यामुळेच आपले भटुरे टम्म असे फुगणार आहेत. कारण जर मैदा आपण लगेच मिक्स केला तर भटुरे नरम पडतात. आता 5 मिनिटांनंतर आपल्याला हे पीठ मळायला घ्यायचे. त्यासाठी मी इथे 2 कप मैदा घेतलाय. वजनी प्रमाणामध्ये हा 300 ग्रॅम मैदा आहे. हा आपल्याला ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यासोबतच आपल्याला 1/2 टीस्पून बेकिंग पावडर पण यामध्ये टाकून घ्यायची आणि 1 चमचा तेल पण टाकून घ्यायचंय. आणि हे हातानेच पहिले कोरडं मिक्स करायचं आणि त्यानंतर आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय. कोरडं हाताने मिक्स करून झालं की यामध्ये मावेल एवढं थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि याचा एक पिठाचा गोळा मळून घ्यायचा. या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. पुरीला जसं पीठ लागतं त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ. असा पिठाचा गोळा मळून झाला की आता आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे. थोडंसं हाताला तेल लावायचं आणि हे पीठ आपल्याला 7 ते 8 वेळेस असं आपटून घ्यायचंय. यामुळे काय होतं की पिठामध्ये जे ग्लुटन असतं ते ऍक्टिव्ह होतं आणि मग आपलं पीठ चांगलं सॉफ्ट तयार होतं. या पद्धतीने चांगलं पीठ मळून झालं की आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचंय. थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि रेस्ट करण्यासाठी हे पीठ आपल्याला 2 तासांसाठी झाकण लावून ठेवून द्यायचंय. इकडे छोले कसे शिजले गेलेत ते पण बघूयात. बघा, व्यवस्थित शिजले गेलेत. सोडा टाकल्यामुळे ह्याचं वरचं जे कवर असतं ते पण व्यवस्थित शिजलं जातं. आता यातले जे खडे मसाले आहेत ते काढून घ्यायचे
आणि मग आपल्याला याला फोडणी देऊन घ्यायची. फोडणीसाठी मी इथे 3 बारीक चिरून कांदे घेतले, त्यानंतर 2 टॅमॅटोची पेस्ट करून घेतली आहे, 3 चमचे अद्रक लसूण पेस्ट, 3 चमचे लाल तिखट, 5 चमचे छोले मसाला, मीठ आपण लागेल तसं यूज करणार आहे, त्यानंतर आपण तेल पण लागेल तसं वापरणार आहे, जिरा घेतला 1 चमचा, थोडासा ओवा अर्धा चमचा, हळद आणि हिंग घेतलाय. फोडणी देण्यासाठी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलं, त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचंय. तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये जिरा टाकायचा आहे आणि ओवा पण टाकून घ्यायचा आहे. ओवा टाकून झालं की लगेचच यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. कांदा थोडासा लाल झाला की यामध्ये टॅमॅटो पेस्ट टाकायची आणि ती पण चांगली परतवून घ्यायची. टॅमॅटो चांगला शिजला गेला की यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची. त्यानंतर आपल्याला यामध्ये बाकीचे सगळे मसाले टाकून घ्यायचे. त्यामध्ये मी लाल तिखट टाकून घेतलंय, त्यानंतर छोले मसाला टाकलाय, हिंग, हळद, पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. हे सगळे मसाले परतवले गेले की यामध्ये हे शिजलेले छोले टाकून घ्यायचे. इथे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि लास्टला आपल्याला टेस्टनुसार मीठ टाकून घ्यायचंय. व्यवस्थित हलवून आपल्याला ह्याला एक वाफ देऊन घ्यायची आहे. मीठ टाकून झालं की यामध्ये थोडीशी भाजलेली कसुरी मेथी टाकायची. एकसारखं हलवून घ्यायचं आणि एक वाफ येण्यासाठी याला बारीक गॅसवरती आपल्याला झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची. पूर्ण भाजी बनवून झाली की आपल्याला यावरती एक फायनली तडका देऊन घ्यायचा आहे. त्या तडक्यासाठी मी इथे एक पॅन घेतलाय, त्यामध्ये थोडंसं तूप, लाल तिखट, छोले मसाला, लांब हिरव्या चिरलेल्या मिरच्या आणि लांब चिरलेला अद्रक अशी आपण याला फोडणी देऊन घेणार आहे. आपले छोले तयार झालेत. आता आपल्याला भटुरे बनवायला घ्यायचे. त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये अर्ध्या कढईच्या वरती तेल गरम करायला ठेवलंय. आता आपले जे पीठ रेस्ट करायला ठेवलं होतं ते थोडंसं मिक्स करायचं आणि याचे गोळे करून आपल्याला एका साईडला ठेवायचे. बघा, एकदम व्यवस्थित असे पिठाचे गोळे तयार करून झाले की आपल्याला हे एक एक करून ह्याचा भटुरा लाटून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथं तेल लावून घेतले थोडंसं आणि हे आपल्याला लांब असे लाटून घ्यायचे. इथे जर चिटकत असेल तर थोडंसं तेल अजून लावून घ्यायचं. या पद्धतीने लाटून झाल्या. किनार थोडीशी जाड वाटत असेल तर बोटाने थोडंसं प्रेस करून घ्यायची आणि एका साईडने उचलून आपल्याला हा तेलामध्ये सोडून घ्यायचा. इथे भटुरे तळताना लक्षात ठेवायचे की तेल एकदम कडक गरम पाहिजे आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरीसारखे भटुरे आपल्याला लाटून ठेवून एकदाच तळायचे नाही, तर एक एक भटुरा लाटायचा आणि एक एक तळून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने आपला भटुरा फुगून तयार होतो. इथे आपले सगळे भटुरे बनवून तयार झालेत. आता आपल्याला आलू आचारी मिर्च बनवून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे एक बटाटा साल काढून कापून घेतलाय आणि मिरच्या इथे मध्ये कट करून घेतल्यात. हे आपल्याला आता याच तेलामध्ये तळून घ्यायचं.
हे आलू आणि मिरची तळून झाले की यामध्ये आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे आचारी मसाला घेतलाय 2 चमचे आणि त्यानंतर लाल तिखट घेतलंय 1 चमचा आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि हातानेच आपल्याला हे व्यवस्थित चोळून घ्यायचं. याला अशा पद्धतीने आपला आचारी आलू आणि मिर्च बनून तयार झाली आहे. मस्त गरमागरम भटोरे, चमचमीत छोले आणि आचारी आलू मिर्च बनून तयार आहे. आता तुम्हीही एकदा ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.